स्मृती मंदना आणि पलाशचं लग्न मोडलं, सोशल मीडियावर पोस्ट करत स्वतः स्मृतीनंच दिली माहिती। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक, विरोधी पक्षनेते पद आणि अधिवेशनातल्या इतर मुद्द्यांवर चर्चा। उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज चहापानाचं आयोजन, विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता। गोव्यात नाईट क्लबला भीषण आग, 25 जणांचा होरपळून मृत्यू, सिलेंडर स्फोटानं आग लागल्याचा गोवा पोलिसांचा दावा, सीएम प्रमोद सावंत यांनी दिले चौकशीचे आदेश। केरळच्या कोल्लममध्ये बोटींना भीषण आग, अष्टमुडी तलावातील 10हून अधिक बोटी जळून खाक, मच्छीमारांचं मोठं नुकसान। इंडिगोच्या संकटादरम्यान सरकारचा कठोर पवित्रा, शेकडो उड्डाणं रद्द झाल्यानंतर डीजीसीएनं बजावली नोटीस, सीईओवर कारवाईचा उगारणार बडगा। मनमानी विमान तिकीट आकारणाऱ्या एअरलाइन्सवर केंद्र सरकारचा बडगा, नागरी उड्डयन मंत्रालयानं प्रभावित रूटसाठी भाडं केलं निश्चित, 500 किलोमीटर अंतरासाठी जास्तीत जास्त भाडं 7,500 रुपये निश्चित। धारावी बचाव आंदोलनासाठी आज जनसभा, आदित्य ठाकरे राहणार सभेला उपस्थित, एकही झोपडी तोडू देणार नसल्याचा इशारा। नायलॉन मांजामुळे 3 वर्षाच्या मुलाचा गळा कापला, छत्रपती संभाजीनगरच्या सेंट्रल नाका भागातील घटना, मुलावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू। केकमध्ये गुंगीचं औषध देऊन कारमध्ये महिलेवर अत्याचार, ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारातील धक्कादायक घटना, 2 आरोपींपैकी एकाला बेड्या तर एक फरार। आणि धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांसाठी ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांची टीम पुण्यात, वन विभागाच्या 40हून अधिक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन। नागपूर अधिवेशनाकरता निघालेली अनेक आमदारांची तिकीटं रद्द करावी लागलेली आहेत। इंडिगो विमान सेवेचा आमदारांना सुद्धा फटका बसलाय। इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने आमदारांची तिकीटं रद्द झालेली आहेत। देशभरातील विमानतळांवर इंडिगोच्या उड्डाणांना होणारा विलंब आणि विमान रद्द करण्याबाबत केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली आहे। आधीपेक्षा परिस्थितीत सुधारणा झाली असली तरी विमानं आत्ता पण रद्द होत आहेत। आज सकाळी हैदराबादमध्ये 115, मुंबईमध्ये 8 आणि चंदीगडमधून 3 विमानं रद्द करण्यात आली आहेत। सरकारच्या दणक्यानंतर इंडिगोनं मोठं पाऊल उचललंय। आता इंडिगो रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे तातडीनं परत करणार आहे। तसंच इंडिगोकडून तिकीट रद्द केल्याबद्दल आणि रिशेड्युलिंग बाबत कोणतेही प्रश्न विचारण्यात येणार नाहीत। तिकीट रद्द केल्याचा पूर्ण परतावा इंडिगोकडून देण्यात येणार आहे। इंडिगोची काल 800हून अधिक उड्डाणं रद्द झाली, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। इंडिगोनं आधीच 2000हून अधिक उड्डाणं रद्द केली आहेत। इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे पुढील 3 दिवसात 89 विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत। दिल्ली, मुंबईसह अन्य ठिकाणी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। गोव्याच्या आरपोरा या परिसरामध्ये भीषण दुर्घटना घडली। आरपोराच्या नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा ब्लास्ट झाला आणि नाईट क्लबला भीषण आग लागली। आगीत 25हून अधिक जणांचा मृत्यू झालाय, तर 50हून अधिक जण गंभीर जखमी आहेत। नाईट क्लबच्या कर्मचाऱ्यांचा मृतांमध्ये अधिक समावेश आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। गोव्यामध्ये नाईट क्लबमध्ये आग लागण्याआधीचा व्हिडिओ समोर आला। या क्लबमध्ये नृत्याचा कार्यक्रम सुरू होता आणि अचानक आग लागली असं कळतंय। बालमृत्यू प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर 3 प्रधान सचिवांनी मेळघाटात जाऊन कुपोषण आणि इतर समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला। दरम्यान 18 तारखेला न्यायालयात सरकार आपली बाजू मांडणार आहे। याचिकाकर्त्यांसोबत बैठक घेऊन तिन्ही प्रधान सचिव मुंबईकडे रवाना झाले।
कोट्यवधींच्या निर्मल मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील कथित निधी गैरव्यवहार प्रकरणी विशेष एसआयटी स्थापन करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय। या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे न देता विशेष एसआयटी स्थापन करण्याचा आदेश सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमोल बागचे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने दिला। पुण्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याकरता ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांची टीम पुण्यामध्ये आली आहे। ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। पुण्यातील वनविभागाच्या 40 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना ऑस्ट्रेलियातून आलेले वन्यजीव तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। उपराजधानी नागपूरमध्ये उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। शेतकरी कर्जमाफी, तपोवनामधील वृक्षतोड, पार्थ पवार यांचं भूखंड प्रकरण, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप यामुळे हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहेत। मुंबईमध्ये मराठी माणसाच्या नावावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं नेहमीच राजकारण केलंय अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली। शिवसेना उबाठा पक्षानं मुंबईमधून मराठी माणसाला हद्दपार केलं असं विखे पाटील म्हणाले। वसई विरारमधील गुंडगिरी आम्ही संपवली अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली। हितेंद्र ठाकूर यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली। वसई पालिका निवडणुकीतही त्यांचं पानिपत करू असा दावा त्यांनी केला। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केलाय। दरम्यान प्रशांत जगताप यांनी घेतलेला निर्णय हा वैयक्तिक असून त्यांचं विधान बालिशपणाचं आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनायक चाचर म्हणाले। अकलूजमध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदाकरता बुलेटची पैज लागली। भाजपकडून पूजा कोथमिरे तर मोहिते पाटील यांच्याकडून रेश्मा अडगळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। या दोन्ही उमेदवारांच्या विजयाकरता आता बुलेटची पैज लागली आहे। नाशिक जिल्ह्यातील मनमाड, येवला, चांदवड, नांदगाव आणि सटाणा इथल्या स्ट्रॉंगरूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे। सोबतच उमेदवार आणि कार्यकर्तेही कडाक्याच्या थंडीत स्ट्रॉंगरूम बाहेर खडा पहारा देत आहेत। पुढची बातमी नंदुरबारमधून नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा पालिकेच्या स्ट्रॉंगरूमचा सील खोलून त्या ठिकाणी नव्यानं सील लावण्यात आल्याचा संशय एका उमेदवारानं व्यक्त केलाय, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला। शहादा पालिकेच्या मतदान पेट्या या शहाद्यातील टाउन हॉल परिसरामध्ये ठेवण्यात आल्या होत्या। पुढची बातमी आहे जळगावची। जळगावमध्ये जिल्ह्यातील कोणतंही गाव पाण्याअभावी त्रस्त होऊ नये याकरता प्रशासनानं वेळेआधी नियोजन करणं आवश्यक आहे। पाणी व्यवस्थापनामध्ये काटेकोरपणा आणि जबाबदारीनं काम करावं असे निर्देश गुलाबराव पाटलांनी सगळ्या अधिकाऱ्यांना दिले। डोंबिवलीत भाजपनं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय। या स्पर्धांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चांगलीच फटकेबाजी केली। लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू झालाय। त्यानंतर आमदार अभिमन्यू पवारांनी नवस पूर्ण केला। किल्लारी पाटी इथल्या कारखान्यापासून ते ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरापर्यंत 3 किलोमीटर दंडवत घालत आमदार पवारांनी आपला नवस फेडला। धारावी घाटकोपर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या जलबोगद्याला पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे, त्यामुळे आता जलबोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे। दहिसर भाईंदर हा 1 तासाचा प्रवास आता फक्त 5 मिनिटात शक्य होणार आहे। दहिसर आणि भाईंदर दरम्यान 2337 कोटींचा दहिसर भाईंदर लिंक रोड तयार केला जाणार आहे, त्यामुळे आता दहिसर भाईंदर हे अंतर 5 मिनिटात पार करता येईल। चाविंद्रा भिवंडी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। अपघातांच्या प्रमाणात त्यामुळे वाढ झाली आहे। वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे। प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला। देखभाल दुरुस्तीची कामं सुरू असल्यानं हा ब्लॉक घेण्यात आला, त्यामुळे मध्य रेल्वेनं अनेक हायस्पीड एक्सप्रेस आणि इंटरसिटी गाड्या रद्द केलेल्या आहेत।
धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून गणेशनगर मेघवाडी इथल्या 24 रहिवाशांना घरं रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली। घराच्या बदल्यात घर असं आश्वासन DRPनं दिलं आहे। पुनर्वसित इमारतीतील घरं न देता त्याआधीच घरं खाली करण्याची नोटीस आल्यानं धारावी बचाव आंदोलन करण्यात आलंय। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मेट्रो मार्गिका शक्य तितक्या रेल्वे स्थानकांशी जोडण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता अंधेरी पश्चिम मंडाले मानखुर्द मेट्रो 2B या मार्गिकेतील वांद्रे पश्चिम इथल्या मेट्रो स्थानक वांद्रे रेल्वे स्थानकाला जोडलं जाणार आहे। 41 कोटी रुपये खर्चून वांद्रे पश्चिम इथल्या मेट्रो स्थानक वांद्रे रेल्वे स्थानकाला पादचारी पुलानं जोडलं जाणार आहे। या कामाकरता MMRDAनं निविदा प्रक्रिया केलेली आहे सुरू। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं साताऱ्यामध्ये होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली। 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान साताऱ्यात साहित्य संमेलन होत आहे। मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत। शरद पवार यांना सुद्धा साहित्य संमेलनात उपस्थित राहण्याचं निमंत्रण पाठवलं गेलंय। नालासोपारा पश्चिम इथल्या यशवंत गौरव शालीभद्र इथं खतरनाक घोणस साप आढळला। स्थानिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। यानंतर सर्पमित्रांनी या सापाला पकडलं आणि त्याला सुरक्षित स्थळी सोडलं। गेल्या 10 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 3,000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 21,000 रुपयांनी वाढ झाली आहे। त्यामुळे सोन्याचा दर GST सह 1,31,850 आणि चांदीचा दर GST सह 1,86,430 रुपयांवर गेला आहे। राज्यातील उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं तयार केलाय। हा प्रस्ताव मंजुरीकरता सरकारकडे पाठवण्यात आलाय। या प्रस्तावानुसार परीक्षा नोंदणी शुल्कात 150 ते 250 रुपये वाढ अपेक्षित आहे। मुंबईतल्या भायखळा इथल्या राणीबागेमध्ये येत्या काळात इमू, चिंपांझी, गोरिला, पांढरे सिंह, झेब्रा, जिराफ असे परदेशी प्राणी बघायला मिळणार आहेत। पालिकेकडून या परदेशी प्राण्यांच्या अधिवासासाठी 17 पिंजरे बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। याशिवाय भेट देणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजन आणि प्राथमिक सुविधांसाठीही पालिका नियोजन करते आहे। एसटी महामंडळानं मुंबईत बोरिवली नाशिक मार्गावर नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे। ही बस समृद्धी महामार्गावरून जाईल। बोरिवली नाशिक आणि नाशिक बोरिवली दरम्यान एकूण 22 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील 3 ठिकाणी रस्त्याच्या मजबूतीकरण कामाकरता रविवारी पूर्ण दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल। मात्र यापूर्वी अशा कामाकरता जाहीर केलेली अवजड वाहन बंदी फोल ठरली होती। त्यामुळे आता आज काय घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे। उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीतलहरींमुळे सोमवारपासूनच मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार आहे। मुंबईचं किमान तापमान 13 अंश सेल्सिअस तर राज्यभरातील बहुतांशी शहरांचं किमान तापमान 6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात येईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या कुसुंबी बांबेझरी इथं असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाण प्रकल्पाचं काम आदिवासी शेतकऱ्यांनी बंद पाडलं। शेतजमिनीचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले। टीईटीची सक्तीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमधील 6,272 शिक्षकांनी शाळाबंद आंदोलनात सहभाग घेतला। टीईटी सक्ती आणि इतर प्रलंबित मागण्यांकरता शिक्षक आक्रमक झाले। जुनी पेन्शन टीईटी सक्तीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीकरता शिक्षक उद्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत। महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावर सरकार आणि ठेकेदारांच्या विरोधात अंत्ययात्रा काढण्यात आली। मुंबई महामार्गाचं काम रखडल्यानं ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी माणगावमध्ये जन आक्रोश समितीच्या वतीनं तिरडी यात्रा काढत निषेध नोंदवण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता भाषेचा मुद्दा समोर आलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानकाच्या बोर्डावर लिहिण्यात आलेलं नाव
उर्दूमध्ये नसल्यानं काही संघटनांनी आक्षेप घेतला. उद्या रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर इथल्या सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या 2 वर्षांपासून दंत तपासणी बंद आहे, त्यामुळे दंत रुग्णांना उपचार मिळत नाहीत. दंत शल्य चिकित्सक आणि इतर कर्मचारी कार्यरत असतानाही दंतसेवा बंद असल्यानं नागरिकांनी नाराजी नोंदवली. हिंगोलीच्या वरुड समंद पुसेगाव नरसी या भागात कापूस वेचणीला आलाय, पण मजूरच मिळत नाहीयेत, त्यामुळे कापूस वेचणी रखडली आहे. एकीकडे मजूर मिळत नाहीत, दुसरीकडे मजुरीत वाढ झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. बातमी पुढची भंडाऱ्याची. भंडाऱ्यामध्ये रब्बी हंगामात मका पिकाचं क्षेत्र वाढलंय. सिंचन सुविधांचा अभाव असल्यानं कमी पाण्यात येणाऱ्या मका पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली. 50% शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केलेली आहे. सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं उशिरा निकालाची परंपरा मोडीत काढली. सोलापूर विद्यापीठानं ऑक्टोबर-नोव्हेंबर सत्र परीक्षेचा निकाल अवघ्या 1.5 महिन्यात लावला. 430 अभ्यासक्रमांपैकी 230 अभ्यासक्रमांचे निकाल जलद गतीनं जाहीर करण्यात आले. जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडीत शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्यानं बंगल्याच्या गेटवरून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण 3 कुत्रे अचानक बिबट्यावर धावून गेले आणि त्याला गेटवरच त्यांनी रोखलं. जोरजोरात ते भुंकले, त्यामुळे कुत्र्यांनी बिबट्याला पळवून लावलेलं आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात कराडकर निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी कराडमध्ये एकवटले. तपोवन भूमीमधील झाडं तोडू नका याकरता सह्यांची मोहीम राबवण्यात आली. कुंभमेळ्यातील साधुग्राम करता तपोवन भूमीमध्ये नाशिक महापालिकेतर्फे 1835 झाडांची तोड केली जाणार आहे. या वृक्षतोडीबद्दल कराडमधले नागरिक, निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी या नागरिकांनी मार्फत नाशिक महापालिकेचा जाहीर निषेध केला. देहू रोडच्या किवळे रावेत या परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा कॉर्नर इथं नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आलंय. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते डाकघराचं उद्घाटन झालं. नागरिकांसाठी आधुनिक डिजिटल सुविधांबरोबरच पोस्टमॅनची उणीव भरून काढणारी ही महत्त्वाची सुविधा आहे. नांदेडमध्ये नाफेडच्या वतीनं सोयाबीनची खरेदी केंद्र 5 डिसेंबरपासून सुरू झालेली आहेत. या केंद्रावर सोयाबीनला प्रति क्विंटल 5328 रुपये असा चांगला दर मिळतोय. चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. बांगलादेश